उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने आपण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि आपण फक्त सामाजिक कार्य त्यातून चालू करत आहे। मी वैयक्तिक सामाजिक कार्यकर्ता आहे, शिवभक्त आहे, सामाजिक काम करतो आणि देशाची सेवा करतो। मला हेच करायचं आहे। मी राजकीय नाही आहे, मला कुठे इलेक्शनला उभं राहायचं नाही। जे करतो ते माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतो। आपण हा जॉब फेअर अरेंज केला आहे ते माझी एक बहीण आहे तस्मिया दीदी आणि त्यांचे हजबंड अब्दुल भाई यांच्या माध्यमातून आपण जॉब फेअरची संकल्पना साताऱ्यात आणलेली आहे। आपण जॉब फेअरच्या माध्यमातून आज मोर दॅन 60 म्हणजे 60पेक्षा जास्त कंपन्या आपण आज आणलेल्या आहेत। साधारण आज सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत 2550 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि बाकी फिजिकली फॉर्म घेऊन येणारे काय वेगळे लोक असतील। हे दिवसभर चालणार आहे आणि जे सर्व माझे छोटे भगिनी आहेत, छोटे बंधू आहेत सगळे, यांना मला सांगायचं एक विनंती आहे तुम्हाला की आज साधारण आपण 25 ते 30% लोकांना, मॅक्झिमम 35% लोकांना आज तुम्हाला नोकरी लागणार आहे। ऑन द स्पॉट सर्वांना नोकरी लागणार आहे आणि जे 60 ते 65% लोक असतील यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तुमचा सर्वांचा भाऊ ॲवेलेबल आहे तुमच्यासाठी। आपण दर 4 ते 5 महिन्याला जॉब फेअर घेणार आहे। माझ्या सातारा जिल्ह्यातल्या भगिनींसाठी, बंधूंसाठी प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण जॉब फेअर घेणार आहे आणि ते 4 ते 5 महिने आपण थांबणार नाही आहे। ज्या लोकांना आज नोकरी लागणार नाही आहे अशा लोकांसाठी आपण एक कॉल सेंटर म्हणजे 2 ते 3 आपण लोक फोनवर बसवणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी येतील त्या ठिकाणी आमची लोक तुम्हाला फोन करतील का तुमचे नंबर्स, तुमचे मेल ID सगळे आमच्याकडे आलेले आहेत। आम्ही फोन करून तुम्हाला सांगणार आहे या कंपनीमध्ये जॉब आहे, तुम्ही त्या ठिकाणी जावा। त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता तुम्हाला 30 ते 35 ते 25% लोकांना तुमच्या एज्युकेशनप्रमाणे लागेल, न लागणाऱ्या लोकांना आपण पुढच्या 4 महिन्यात देतो आणि 4 महिन्यानंतर पुन्हा आपण जॉब फेअर घेतो आहे। तर हा पहिला जॉब फेअर आहे। हे प्रतिसाद कसा मिळतो आहे त्यासाठी मी इंटरनॅशनल कंपनी बोलवलं नाही आहेत, तर मी स्वतः परदेशामध्ये 4.5 वर्ष राहिलेलो आहे। त्यामुळे अख्ख्या जगामध्ये जर आयलँड सोडले तर अख्ख्या जगात प्रत्येक कानकोपऱ्यात माझा मित्रपरिवार आहे। त्यामुळं पुढच्या जॉब फेअरला आपण 10 ते 15 कंपन्या आपण बाहेर आंतरराष्ट्रीय कंपन्या म्हणजे इंटरनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्याही आपण घेऊन येणार आहोत। त्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असा पुढचा जॉब फेअर आपला असेल। त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही, आणि तुम्ही सर्वांनी उपस्थिती राहिली हे मला सगळ्यांना आनंद व्यक्त करतो। माझे प्रतिले महाराज साहेब काल इथे आज अवेलेबल नाही आहेत, महाराज साहेब बाहेर आहेत, पण रात्री आमचे महाराजांचे सुयसहायक अमोलजी आहेत, तर अमोलजींनी काल मला महाराजांना फोन लावून दिला रात्री आणि महाराज साहेबांनी काय विचारलं असेल, मी राजकीय नाही त्यामुळे मी नेहमी खरं बोलणारा माणूस आहे। महाराज साहेब बोलले की त्यांना ऊन खूप कडक आहे, त्याचं प्रॉपर व्यवस्था केली का? मग त्याला सांगितलं प्रॉपर व्यवस्था केलेली आहे। बसायची व्यवस्था केली का? पाण्याची व्यवस्था केली का? कूलर लावलेत का? मग कूलर लावलेले, पुन्हा रात्री मी कूलर वाढवले। म्हणजे असे आमचे देवश्रीमंत छत्रपती उदयन महाराज ज्यांना कुठेही असे जगाच्या पाठीवर, तर त्यांना माझ्या जिल्ह्यातल्या लोकांची खूप कळकळीची त्यांना काळजी असते, खूप त्यांना प्रत्येकाची काळजी घेतात ते अशी। आणि आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत पत्रकार बंधूचेही मी सर्वांचे आभार मानतो। तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी पोचलो आहे, कारण तुमच्या माध्यमातूनच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मी लिंक शेअर केल्या आणि सर्वांचे आभार मानतो मी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा। तस्मिन आपण 2 मिनिटं फोनवर बोलून करा।